लॉन्ग एक्सपेरिमेंट्समध्ये पोटेन्शिओमीटरची L26 नंबरची स्लिप किंवा लॉन्ग एक्सपेरिमेंटमध्ये पोटेन्शिओमीटरची L27 नंबरची स्लिप किंवा शॉर्ट एक्सपेरिमेंटमध्ये S13 नंबरची स्लिप जर तुमच्या समोर आली तर तुम्हाला काय काय लिहायचं आहे ते मी तुमच्या समोर ठेवतोय. पण त्याच्या आधी मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची सूचना देतोय. बघा, आपल्याकडे आता या L26 नंबरच्या स्लिपमध्ये सेल E2 ची जी व्हॅल्यू आहे ती तुम्हाला दिलेली असणार आहे. ओके, आणि जो सेल E1 दिलेला असणार आहे त्याची व्हॅल्यू सुद्धा तुमच्या एक्झामिनरला माहीत असणार आहे. त्यामुळे बेसिकली तुम्ही ही रीडिंग अशीच्या अशी लिहू नका, हे मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगतो. कारण E2 ची जी व्हॅल्यू आहे त्यांनी मेजर केलेली असणार आहे. मी इथे घेतोय ती मी जो प्रयोग करतोय तेव्हा मी जी E2 ची व्हॅल्यू घेतली ती तुमच्या समोर ठेवतोय. बघा, त्यामुळे हे असंच लिहा असं मी अजिबातच सांगणार नाही, कारण की तुम्हाला तिथे बघावं लागेल. समजा तुमची जर E2 ची व्हॅल्यू त्यांनी वेगळी दिली असेल तर तुम्हाला ही रीडिंग्स लिहायची नाही आहे, हे लक्षात घ्या. प्रत्यक्षामध्ये तुम्हाला एक्सपेरिमेंट परफॉर्म करायचं आहे. फक्त रीडिंग्स म्हणण्यापेक्षाही ॲक्च्युली आपलं जे स्ट्रक्चर आहे ते कसं असायला हवं, कशा पद्धतीने ऑब्झर्वेशन टेबल असेल, कॅल्क्युलेशनमध्ये कशा पद्धतीने मांडणी करायला हवी, रिझल्ट कशा पद्धतीने यायला हवा, हे फक्त मी तुम्हाला सांगत असतो, हे लक्षात घ्या. तर या स्लिपमध्ये एम ॲपरेटस, सर्किट डायग्राम आणि फॉर्म्युला हे तुमच्या समोर मी ठेवलंय. बघा, आपल्याला E1/E2 फाइंड आउट करायचं आहे, त्यामुळे मग मी फॉर्म्युला तो रिअरेंज करून दिलाय. आणि त्यामुळे E1/E2 इज इक्वल टू L1 + L2 अपॉन L1 - L2 असं ते तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल. ओके, आणि त्यामुळे इथे आपल्या प्रॅक्टिकल हँडबुकमध्ये ॲक्च्युली जो शेवटचा एक कॉलम दिला होता त्याच्यामध्ये मी थोडासा बदल केला आहे, तर तुम्हाला मी दाखवतो जेव्हा तुम्ही ऑब्झर्वेशन टेबल बघाल तेव्हा. ओके, सो हे एम ॲपरेटस सर्किट डायग्राम फॉर्म्युला हे या पद्धतीने लिहून घ्याल. याच्यानंतर त्यांनी व्हॅल्यू आहे या स्लिपमध्ये तो E2 ची व्हॅल्यू दिलेली असणार आहे. सो मी इथे त्याला गिवन म्हटलंय. आता फॉर एक्झाम्पल आपण जो काही सेल E2 घेतला होता त्याची जी काही EMF ची व्हॅल्यू आहे ती 1.2 व्होल्ट आहे. ओके, मग आता या परिस्थितीमध्ये आपलं ऑब्झर्वेशन टेबल काय पद्धतीने असेल बघा. सो हे मी लिहिले, L1 ची व्हॅल्यू लिहिले, L2 ची व्हॅल्यू लिहिले, आणि अशा पद्धतीने E1/E2 हे जे मी म्हणतोय ना हा फॉर्म्युला हा आपण मॉडिफाय केलाय. कारण काही माझ्याकडे जे प्रॅक्टिकल नोटबुक आहे त्याच्यामध्ये त्यांनी L1/L2 साठी दिलं होतं. आपल्याला रेशो काढायचा E1/E2 चा, त्यामुळे या पद्धतीने फॉर्म्युला आपण रिअरेंज केलाय आणि या फॉर्म्युलाने आपण या सगळ्या व्हॅल्यूज काढल्यात. म्हणजे या दोन व्हॅल्यू ज्या आहेत ते आपण वापरणार आहोत आणि मग ही E1/E2 ची व्हॅल्यू काढणार आहे. कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने असेल हे मी तुम्हाला दाखवतो, पण तत्पूर्वी याचा मीन किती येईल तो अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्याला. तो मीन जो आहे तो आपल्याला लिहायचा आहे. मीनच्या पुढे व्होल्ट असं लिहायचं नाही, कारण की E1/E2 चा रेशो आहे, युनिट असणार नाही, कारण E1 सुद्धा व्होल्टमध्ये आहे आणि E2 सुद्धा व्होल्टमध्ये. सो व्होल्ट गेट्स कॅन्सल्ड आणि त्यामुळे मीन जो आहे तो 1.1856 असा या ठिकाणी आलेला आहे. ओके, याच्यानंतर कॅल्क्युलेशनमध्ये तुम्ही ही कॅल्क्युलेशन म्हणजे थोडक्यात हे उत्तर कशी आली हे तुम्हाला दाखवावं लागेल. सो 5 कॅल्क्युलेशन्स तुमची येतील. मी तुम्हाला 5ही करून दाखवले नाहीत. बघा, मी तुम्हाला सांगितलंय फक्त की हा जो E1/E2 आहे तो तुम्ही L1 L2 च्या सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सबस्टिट्यूट करून अशा पद्धतीने 5ही दाखवू शकता. माझ्याकडे वेळ खूप कमी आहे, कारण मला माझ्या कॉलेजमध्ये प्रॅक्टिकलची तयारी करायची आहे, सगळी मांडणी करायची आहे, आणि त्याच्यामुळे मला खूप कमी वेळ मिळतो आणि त्यामुळे वेळात वेळ काढून मी आता हे करतो. त्यामुळे माझ्याकडे एवढं सगळं करायला आता वेळ नाहीये, म्हणून मी हे तुमच्या समोर ठेवलंय. तुम्ही या पद्धतीने मांडणी करू शकता. सो या पद्धतीने हे कराल. त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल तर बेसिकली याचा जो मीन आहे तो आपण कॅल्क्युलेट करून दाखवलाय आणि तो तिथे लिहिलाय बघा, बरोबर आहे. सो हा कॅल्क्युलेशनचा 5चा पार्ट होईल. त्याच्यानंतर E1/E2 मीन मगाशी जो काही तुम्ही काढाल तो 5ची बेरीज करून 5ने भागाल. तो मीन जो आहे तो मगाशी मी ऑब्झर्वेशन टेबलच्या खाली इथे तळात लिहिला होता बघा. म्हणजे इथे बघाल तर तुम्ही 1.1856 असा तो लिहिलाय, बरोबर आहे. आणि तुम्हाला यांनी काढायला काय सांगितलंय बघा, EMF ऑफ सेल E1. तर बेसिकली तुम्ही या याच्यामध्ये काय कराल तर E1/E2 तुमचा काढून झाला. कॅल्क्युलेशन मध्ये बघा मी तुम्हाला दाखवतोय. तर हे जर बघितलात E1/E2 मीन याला जर E2 ने मल्टिप्लाय केलं तर ऍक्च्युअली E2 कॅन्सल होतं आणि मग आपल्याला काय मिळेल तर E1 मिळेल. सो E1/E2 चा मीन जो होता तो मी इथे तुमच्या समोर ठेवलाय. E2 ची जी गिव्हन ची व्हॅल्यू असेल ती तुम्ही इथे टाकाल. सो यांचा गुणाकार इथे मात्र E2 ची व्हॅल्यू बघा इथे V आहे, त्यामुळे याला E1 ला आता युनिट येईल. सो हा रेशो आहे, याला काहीच युनिट नाही, बरोबर आहे. सो ही व्हॅल्यू टाकली, याला 1.2 ने मल्टिप्लाय केलं आणि मग आपल्याला E1 ची व्हॅल्यू मिळाली आणि मग तोच आपण रिझल्ट लिहितो या स्लिपसाठी. EMF ऑफ सेल E1 इज इक्वल टू 1.42 व्होल्ट. ओके, सिंपल या पद्धतीने आपल्याला प्रेझेंटेशन करायचंय. जर L26 नंबरची स्लिप आली तर L27 पण तशीच आहे साधारणपणे, पण त्यांनी आपल्याला काही E2 ची पण व्हॅल्यू दिली नाही, त्यामुळे मग हे कॅल्क्युलेशन जे आहे ते काही त्याच्यामध्ये येणार नाही आणि मग त्याच्यामुळे काय होईल रिझल्ट जो आहे तो फक्त E1/E2 च्या रेशोवर येऊन थांबेल. तरी पण मी तुम्हाला दाखवतो काय काय होईल याच्यामध्ये ते.
हे बघा, ही जर स्लीप आली L27 नंबरची, बाजूला मी लिहिलंय S13, कारण दोन्ही स्लीप सारख्याच आहेत बघा बेसिकली. याच्यामध्ये फक्त जर तुम्ही S13 ची स्लीप बघाल तर तसंच लिहिलंय. असं फार तर तुम्ही करू शकता. शॉर्टमध्ये आणि मग लॉंगमध्ये फरक काय राहिला, तर इथे आपण जनरली 5 रिडिंग घेतली आहेत. शॉर्ट एक्सपेरिमेंटच्या स्लिपमध्ये जर तुम्ही बघाल तर त्यांनी कुठेही असं म्हटलेलं नाही की किती रिडिंग्स वगैरे घ्या. तर तुम्हाला जर असं वाटलं तर 5 रिडिंग नाही घ्यायची तर 3 रिडिंग घ्या, 2 रिडिंग घ्या आणि मग त्याचा मीन घ्या. एवढंच त्याच्यामध्ये होईल. सो हे बघा, हे या पद्धतीने तुम्ही लिहाल आणि हे ऑब्झर्वेशन टेबल नेहमीप्रमाणे जसं मी मगाशी दाखवलं तसं हा तुमचा मीन येईल. हे ऑब्झर्वेशन टेबल जे आहे त्याच्या तळाला मी मीन दाखवलंय. कॅल्क्युलेशन मगाशी मी म्हटलं त्या पद्धतीने ही कॅल्क्युलेशन अशा पद्धतीने राहतील आणि मग रिझल्ट जो आहे तो थेट याचा मीन जो तुम्ही काढला होता तो तुमचा रिझल्ट E1/E2 चा रेशो असेल. सिंपल. याला युनिट नाहीच आहे, त्यामुळे तुम्ही परत म्हणाल युनिट लिहायला विसरायचं नाही सांगितलं म्हणून काहीतरी लिहूया म्हणून व्होल्ट लिहाल, तर असं लिहू नका, कारण हा E1/E2 म्हणजे व्होल्ट अपॉन व्होल्ट एकमेकांना युनिट कॅन्सल होईल आणि हा रेशो आहे त्यामुळे याला कुठल्याही प्रकारचं युनिट नसणार आहे. ओके. आणि मी जसं म्हटलं तसं हे जे काही आहे प्रेझेंटेशन, हे सेम प्रेझेंटेशन तुमचं काय होईल तर तुमच्या शॉर्ट एक्सपेरिमेंटला होईल. फक्त शॉर्ट एक्सपेरिमेंटमध्ये कदाचित तुम्ही ऑब्झर्वेशन टेबलमध्ये 5 रिडिंग न घेता 3 किंवा 2 जी काय असतील, एक्झामिनरना विचारा की किती रिडिंग घेऊ, शॉर्टच एक्सपेरिमेंट आहे तर 5 घेऊ का. ओके. सेमच आहे, प्रोसिजरमध्ये काहीच फरक नाही, काहीच फरक नाही आहे. फक्त रिडिंगच्या संख्येमध्ये फरक पडू शकतो. 2 घ्या, 3 घ्या असं काहीतरी होईल आणि मग त्या पद्धतीने E1/E2 चा रेशो आपल्याला काढता येईल.